कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आपल्या दोघांचाही उद्देश एकच आहे, त्यामुळे आता तुम्ही माझ्याशी हात मिळवणी करायची ही अट आहे माझी। हात मिळवणी? आपण दोघांनी मिळून एजे आणि लीला यांचं लग्न लावायचं। नाही, मला वाटलं होतं की तुम्ही थोड्या हुशार आहात, पण हे काय केलं तो तुम्ही? नाही म्हणजे एजंटचं स्थळ असं हातचं जाऊ दिलं? मी कसं असं स्थळ जाऊ दे? एवढं मोठं स्थळ मी काय असं हातचं जाऊ देणार आहे का? त्या एजंटनेच स्वतःहून या लग्नाला नकार दिला। त्या दिवशी नेमकं काय घडलं, काय झालं मला आतापर्यंत नीट कळलेलं नाहीये। म्हणजे एजे लीला बरोबर आले आणि मग त्यांनी परस्परच तिच्याबरोबर लग्नाला नकार दिला। मी खूप त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकायलाच तयार नाहीत। मग मी लीलाला पाठवलं की जा बाई जा, त्यांची माफी माग, त्यांना काहीतरी करून पटव, पण नाही, त्यांनी ना काही ऐकूनच घेतलं नाही। अहो मग मी काय रडले, काय रडले मी, काय कांगावा केला, हे अश्रू असे ढसा रडले मी, पण कशाचा काही उपयोग झाला नाही। अहो, एवढं सगळं करण्यापेक्षा थोडासा स्मार्टनेस दाखवला असता तर आज तुमची मुलगी तिथे नवरी म्हणून मिरवत असती। हे कसं शक्य आहे? हे बघा, मोठी झेप घेणाऱ्यांसाठी अशक्य काहीच नसतं। अगं आता काही बोलणार आहेस का अशीच उभी राहणार आहेस? मॅम सॉरी मॅम, ऍक्च्युली ती नवीन आहे त्यामुळे तिला काही माहिती नव्हतं। नवीन आहे? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना परफॉर्मन्स नीट व्हायला हवा, आणि सगळ्यात आधी तुम्ही नवीन मुलीला लीड डान्सर म्हणून कसं काय घेतलं? एक्झॅक्टली, एजंटच्या कार्यक्रमामध्ये नवीन मुलीला का एंट्री दिलीत तुम्ही? आणि तुम्ही प्रॅक्टिस नाही घेतलीत तिची? मॅम ती प्रॅक्टिस मध्ये खूप छान करत होती। मग आमच्या कार्यक्रमाचा काय ठरवून विचका करतेय? तू काही बोलणार आहेस की नाही? तुझ्यामुळे मला काय काय ऐकून घ्यावं लागतंय। मला सगळे सांगत होते की ना तुला घेऊच नको ग्रुपमध्ये, पण नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू हे असं केलंस माझ्याबरोबर। माझंच चुकलं। मी ना सगळ्यात आधी तुझं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणार आहे आणि सगळी नुकसान भरपाई ना तुझ्याकडून करून घेणार आहे। पुढचे 2 महिने तरी मला तुमचं तोंड बघायची अजिबात इच्छा नाहीये, म्हणून ते ॲडव्हान्स हप्ते एकूण 50,000। जायचंय तर जा, पण मी सांगितल्याप्रमाणे ॲग्रीमेंटचे 3 लाख रुपये आणि मी दिलेले 50,000 रुपये ॲडव्हान्स देऊन जा। अरे अरे ती काय मुलगी आहे? आपण तिला ओरडतो आणि ती निघून गेली। अहो बघताय काय तुम्ही? पकडा तिला, थांबा। मॅम ती सेकंड परफॉर्मन्ससाठी तयार व्हायला गेली आहे। कठडे तुझं सरस्वती, तू सगळी चौकशी करूनच तिला कार्यक्रम द्यायला हवा होतास। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला। सॉरी वहिनी, मी सगळं सांगितलं होतं ह्यांना, पण ह्यांनी राहू दे आता, चला बघू काय दिवे लावते ती, चला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।